नमस्कार मित्रांनो. तर आज आपण वीकली करंट अफेअर या सिरीजमध्ये 29 मार्च ते 4 एप्रिल या आठवड्यातील करंट अफेअर बघणार आहोत. तर आता वेळ न घालवता आपण स्टार्ट करू. तर जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तर यावरती प्रश्न 100% येणार आहे. तुम्ही कोणती एक्झाम देऊ द्या, जनगणनेवरती प्रश्न आहे. याला आपण डिटेलमध्ये बघूया. पहिल्याच दिवशी सुमारे 55,000 कुटुंबांची नोंदणी. आता नेमकं काय आहे कुटुंबाची नोंदणी? सेल्फ न्यूमरेशन, स्वयं नोंदणी सुविधेला मोठा प्रतिसाद. आता हे एक डिटेलमध्ये आपण सांगतो. आता मी शासनाने काय केलं आहे, 15 दिवस पहिले तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला स्वतः पोर्टलवरती नोंदणी करण्याची संधी दिलेली आहे. तुम्ही स्वतःची माहिती पोर्टलवरती टाकू शकता. जनगणनेचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती तुम्ही डिजिटल माहिती म्हणजे डिजिटली तुम्ही माहिती मोबाईलद्वारे भरू शकता. नंतर काय होणार, त्यानंतर मग नंतर 30 दिवसात, नंतरचे जे 30 दिवस आहेत त्यामध्ये जे अधिकारी नेमलेले आहेत, कर्मचारी नेमलेले आहेत जनगणनेसाठी, ते स्वतः तुमच्या घरी येतील आणि त्याचं व्हेरिफिकेशन होईल. म्हणजे याचा फायदा काय होईल? व्हेरिफिकेशन होईल. याचा फायदा काय होईल की प्रत्येक कर्मचारी तुमच्या घरी येणार, प्रत्येक माहिती भरणार, ह्याला खूप वेळ जाईल. त्याऐवजी जर तुम्ही ऑलरेडी फिलअप केलेली असेल माहिती पोर्टलवरती, तर त्यांचा वेळ वाचेल. ते फक्त काय करतील, एक काउंटर चेक करतील की व्यवस्थित भरली आहे का, आणि जी माहिती भरली आहे तीच ॲक्च्युअलमध्ये आहे का. म्हणजे यामध्ये खूप सारा वेळ वाचणार आहे. टाईम सगळ्यात जास्त कमी लागेल. याला म्हणतात स्वयं नोंदणी. आधी पहिल्या टप्प्यात होणार आहे. आता एक तर अगोदर आपण बघू पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा काय म्हणतोय. पूर्ण जनगणना जी आहे ती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काय आहे, आता 1 एप्रिलपासून पहिला टप्पा सुरू झाला आहे. त्यामध्ये काय होणार आहे, 1 एप्रिलपासून सुरू झालेला दिल्लीसह 8 राज्ये आहेत. किती? 8. दिल्लीसोबत 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम राबवली जात आहे. या पहिल्या टप्प्याचा एकूण कालावधी किती आहे? 45 दिवस. कारण 15 दिवस स्वतःला स्वतः नोंदणी करण्यासाठी आणि त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवस, म्हणजे कर्मचारी येतील तुमच्या घरी. असं टोटल 45 दिवसाचा पहिला टप्पा आहे. आणि सेकंड टप्पा होणार आहे सुरू तो फेब्रुवारी 2027मध्ये. या टप्प्यामध्ये धर्म, प्रजनन, दर, स्थलांतर, सामाजिक या सगळ्या आर्थिक स्थितीचा 1931 नंतर प्रथमच जातीची पण माहिती काय केली जाणार आहे, गोळा केली जाणार आहे. जाती संदर्भातील प्रश्न अद्याप निश्चित झालेला नाही. विविध सूचनांचा विचार करूनच प्रश्नांचे अंतिम रूप, म्हणजे काही प्रश्न असतात ते प्रश्न कर्मचारी आपल्याला विचारतात, त्यानंतर त्याचा आपल्याला आन्सर द्यायचं असते. तर जाती संदर्भात अजून प्रश्न कशा प्रकारचे असतील ते अजून उघड झालेलं नाही, कारण की ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे, ते नंतर होईल. महाराष्ट्रामध्ये 1 मे पासून सुरू झालेले आहे, सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 1 मे ते 15 मे स्वयं नोंदणी सुरू होईल. आपण त्यामध्ये तुम्हालाही विनंती आहे, तुम्ही सर्वांनी तुमची डिटेल माहिती भरावी आणि त्यानंतरचे मग जे 30 दिवस असतील तर त्यामध्ये व्हेरिफिकेशन केलं जाईल. दुसरी गोष्ट, पहिल्यांदाच AIचा पण वापर होणार आहे. AIचा वापर होणार, परीक्षेला प्रश्न पडू शकतो, AIचा पण वापर होणार आहे. दुसरी गोष्ट, घरांची ज्यावेळेस तुम्ही सूची करणार आहात ब्लॉकमध्ये, त्या टायमिंगला तुम्ही वेब, त्या ठिकाणी एक ऑप्शन असणार आहे वेबचा, त्या ठिकाणी तुम्ही लोकेशन पण टाकणार आहात तुमचं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये केलेल्या आहेत. आता तुम्ही जी माहिती देणार आहात गव्हर्नमेंटला, ती तुमची माहिती पूर्णपणे सिक्युअर राहणार आहे. ती कसल्याही प्रकारची लीक होणार नाही. डेटा कसल्याही प्रकारचा लीक होणार नाही, कोणालाही दिला जाणार नाही. त्या संदर्भात पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. फक्त ओव्हरऑल आकडेवारी फक्त प्रसिद्ध होणार. आकडेवारी ओव्हरऑल, की पूर्ण जी आकडेवारी असते की महिला किती, पुरुष किती, लहान मुलं किती, किंवा ह्या एरियामध्ये किती मुलं राहतात, महिला किती. तर एक जिल्हा आहे विशिष्ट पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये किती महिला राहतात, किती पुरुष राहतात, किती लहान मुले राहतात. तर या प्रकारची आकडेवारी प्रसिद्ध केली जाईल. परंतु प्रत्येक व्यक्तीची, कुटुंबाची अशी काही आकडेवारी प्रसिद्ध केली जाणार नाही. 8 राज्य व केंद्रशासित प्रदेशात डिजिटल नोंदणी सुरू आहे, मी आत्ताच सांगितलं होतं.
नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने माहिती भरली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. त्या काय आहेत? प्रथम नागरिक आहेत आपल्या देशाचे. प्रथम नागरिक. राष्ट्रपती हे काय असतात? प्रथम नागरिक. म्हणून त्यांनी अगोदर नोंदणी केली आणि स्टार्ट झाले. जनगणना आयुक्त कोण आहेत? यावरती प्रश्न 100% पडू शकतो. तर तुम्हाला माहीतच पाहिजे, मृत्युंजय कुमार नारायण हे जनगणना आयुक्त आहेत देशाचे, आपले पूर्ण देशाचे. चला नेक्स्ट बघू. देशभरात जातनिहाय जनगणना 1 एप्रिलपासून, महाराष्ट्रात 1 मेपासून. हे लक्षात ठेवा. 1 एप्रिल म्हणजे काल परवा 2 दिवसापूर्वी देशभरात सुरू झालेले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 1 मे. 1 मे का? तर महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी, म्हणून मुद्दामून 1 मे घेतलेला आहे आपण. आता यामध्ये काही बदल पण असतात. आता भारतात ही 16वी जनगणना आहे भारताची. पहिली डिजिटल जनगणना आहे. पहिली डिजिटल आणि 16वी नॉर्मल जी जनगणना असतात त्यामध्ये हा 16वा अंक आहे. यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीची माहिती घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया 2 टप्प्यात आहे. बघितलं आपण. महाराष्ट्रात 1 मे 2026 पासून आहे. प्रत्यक्ष स्वगणना पोर्टलद्वारे माहिती भरण्यास सुरुवात केली आहे. स्वगणना पोर्टलचं नावच आहे. सुरुवात होईल. आता दुसरी गोष्ट, 2027च्या जनगणनेत मोठा बदल झाला आहे. तो म्हणजे लिव्ह इनमध्ये राहणारे जे जोडपे आहेत त्यांना विवाहित मानले जाणार आहे. लिव्ह इन म्हणजे काय? तर एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे एक मेल आणि फिमेल. ह्यांचं मत आहे की आम्ही लग्न वगैरे ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना आमचा याच्यावर विश्वास नाही. आम्ही फक्त एकमेकांचे पार्टनर आहोत म्हणून आम्ही सोबत राहू. म्हणून ते कसल्याही प्रकारच्या या फॉर्मॅलिटीमध्ये पडत नाहीत आणि ते एक नॉर्मल रूम पार्टनरसारखं राहतात. याला म्हणतात लिव्ह इनमध्ये राहणे. तर आता हा शहरामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, शहरामध्ये हा प्रकार आता बऱ्यापैकी कॉमन झालेला आहे. तर या लिव्ह इनमध्ये जे राहतात त्यांना विवाहित संबोधलं जाणार आहे, मानले जाणार आहे की त्यांचं लग्न झालेलं आहे. जरी त्यांनी कोणतीही म्हणजे पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं असू दे किंवा कोर्ट मॅरेज वगैरे अशी कोणतीही पद्धत त्यांनी अवलंबली नसली तरी पण ते जर सोबत राहत असतील आणि ते म्हणत असतील की आम्ही लिव्ह इनमध्ये राहतोय तर त्यांना विवाहित म्हटलं जाणार आहे. सुप्रीम कोर्टानं पण त्यांना विवाहित ग्राह्य धरलेलं आहे आणि त्यांचे जे प्रॉपर्टीचे हक्क असतील ते जसे विवाहितांना असतात तसेच एकमेकांना लागू होतात. त्यामुळे गव्हर्नमेंटनं पण तो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर एवढंच लक्षात ठेवा, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्यांना पण विवाहित म्हणून मानलं जाणार आहे. कधी? जनगणना 2027 मध्ये. चला नेक्स्ट बघू. जनगणनेची अजून महत्त्वाची माहिती बघू. सुदर्शन पटनायक हे जनगणना 2027चे कोण येतं? ब्रँड ॲम्बॅसेडर हे आहेत. बघू शकता तुम्ही. ते वाळू शिल्पकार आहेत. त्यांनी 2014 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि जगातील सर्वात मोठा वाळूचा किल्ला त्यांनी बांधलेला होता. कधी? पुरी येथील ओडिसा किनाऱ्यावरती. तर त्यावेळेस त्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2017 मध्ये नोंदणी झाली होती. यावरती शक्यतो प्रश्न पडणार नाही, पण एखाद्या वेळेस राज्यसेवा पूर्वला जर स्पेशल यांच्यावरती जर एखादा प्रश्न फ्रेम झाला तर त्या ठिकाणी सेंटेन्समध्ये एखादं सेंटेन्स असं पण येऊ शकतं. जनगणना 2027 भारताची 16वी जनगणना आपण वरती बघितलं आहे. स्वातंत्र्यानंतरची ही 8वी आहे. हे महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यानंतरची कितवी आहे? 8वी. आणि अधिकृत शुभांकर काय आहे हे पण माहीत पाहिजे. एक आहे प्रगती स्त्री आणि विकास हा पुरुष. प्रगती ही स्त्री आहे आणि विकास हा पुरुष आहे. हे काय आहेत? अधिकृत शुभांकर आहेत. हे पाठ करा, हे माहीतच पाहिजे तुम्हाला. आणि रजिस्ट्रार जनरल व जनगणना आयुक्त कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण IAS. एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत या टॉपिकसाठी. NCERTला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. अभिमत म्हणजे काय? डीम्ड म्हणतात त्याला. अभिमत विद्यापीठाचा दर्जा कोणाला? NCERTला. यावरती प्रश्न पडू शकतो. नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगला अधिकृतपणे अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. आता दुसरा एक प्रश्न आहे की भारतातील विशेष अर्थसंकल्प आणि प्रथम राज्य व वर्ष. हे मुद्दाम मी स्लाईड घेतली आहे या ठिकाणी. हा टॉपिक वेगवेगळा आहे.
तर यामध्ये बघू आपण, जल बजेट सर्वात पहिल्यांदा कोणी मांडलं? केरळने. कधी? 2023ला. उन्हाळ्यातील टंचाई व निवारण्यासाठी त्यांनी केलं होतं. जल बजेट केरळ, एवढं लक्षात ठेवा. वृद्ध बजेट, वृद्धांसाठी केरळनेच. या दोन गोष्टी केरळच्या लक्षात ठेवा. हे 2026ला. यावरती प्रश्न पडू शकतोय, यावरती प्रश्न पडू शकतो. नंतर जेंडर बजेट हे आंध्र प्रदेशने 2021 साली मांडलेलं आहे. त्यामुळे हे एक माहीत असावं, कारण जर चारीवरती जर प्रश्न एकाच प्रश्नामध्ये जर 4 ऑप्शन असतील, म्हणजे जोड्या लावा वगैरे असं काही, किंवा सेंटेन्स टाईप, तर तशा कंडिशनमध्ये पाठीमागचं पण विचारू शकतात. हे कन्फर्म विचारू शकतात, हे माहीत पाहिजे तुम्हाला. झिरो बेस बजेट हे इकॉनॉमिक्समध्ये विचारू शकतात तुम्हाला. महाराष्ट्र हे पहिलं आहे 1986मध्ये. भारतीय नौदलाच्या ताफ्यात 3 स्वदेशी युद्धनौकांचा समावेश झालेला आहे. त्याचं नाव काय आहे? दुनागिरी. दुनागिरी ही प्रगत मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आहे. ॲडव्हान्स गायडेड मिसाईल फ्रिगेट. शत्रूच्या रडारला चकवा देण्यास सक्षम आहे. संशोधक कोण आहे? अत्याधुनिक संरक्षण जहाज सर्वे वेसल आहे. ते काय? सर्वे वेसल. म्हणजे त्यांचं काम काय आहे? हे दुनागिरीचं संशोधन करणं, सर्वे करणं. महासागरातील माहिती गोळा करण्यासाठी प्रगत प्रणालीसह सज्ज. आग्रे ही काय? पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे. त्याला काय म्हणतात? अँटी सबमरीन वॉरफेअर. आणि शॅलो वॉटरक्राफ्ट. काय? शॅलो म्हणजे काय? उथळ पाण्याची वॉटरक्राफ्ट आहे. किनारपट्टीच्या रक्षणासाठी आहे. कशासाठी आहे? किनारपट्टीच्या रक्षणासाठी. तुम्हाला प्रश्न पडू शकतो, पाणबुडी विरोधी युद्धनौका कोणती? तर कोणती? आग्रे. हेच माहीत पाहिजे तुम्हाला. आग्रे पाणबुडी विरोधी नौका, एवढंच बास. दुसरी गोष्ट, दुनागिरी काय आहे? तर हे एक सर्वे वेसल आहे, सर्वेक्षण जहाज आहे. एवढंच माहीत पाहिजे. सर्वेक्षण जहाज काय? दुनागिरी. एवढ्या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. हे आणि हे, बस. INS अरिदामन. INS अरिदामन. तर ही काय आहे? इंडियाज थर्ड इंडिजिनियसली डेव्हलप न्यूक्लिअर पॉवर्ड बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन. ही एक प्रकारची सबमरीन आहे आणि 3 नंबरची आहे, थर्ड आहे. याच्या अगोदरची कोणती होती? INS अरिहंत आणि INS अरिघात. या दोन. ही फर्स्ट आहे, ही सेकंड आहे, आणि तिसरी आहे अरिदामन. नीट लक्षात ठेवा. अरिहंत, नंतर अरिघात, आणि त्यानंतर अरिदामन. अशा 3 प्रकारच्या आपण काय केलेल्या आहेत? बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन तयार केली. सबमरीन असते ही काय असते? पाण्यामध्ये जाते, पूर्णपणे पाण्यामध्येच राहते, आणि खालून समोरच्याला. गाझी अटॅक पिक्चर जर बघितला असाल तुम्ही, गाझी अटॅक हा मूवी बघू शकता. यामध्ये डिटेलमध्ये आपण 1972च्या युद्धामध्ये आपण या गाझी ही पाकिस्तानची सबमरीन होती, त्याच्यावर आपण कसं अटॅक केला होता ते पूर्णपणे आपण व्यवस्थितरित्या त्यामध्ये त्या मूवीमध्ये व्यवस्थित दाखवलं आहे. काही अतिशयोक्ती नाही वगैरे वगैरे, एकदम व्यवस्थित दाखवलं, तुम्ही बघू शकता. तर इट कॅन कॅरी अ ग्रेटर नंबर ऑफ लॉंग रेंज न्यूक्लिअर कॅपेबल K4 मिसाईल्स अलॉंग विथ 24 K15 सागरिका मिसाईल्स. आणि के म्हणजे के सिरीजमधले ज्या मिसाईल्स आहेत त्या सर्व हे INS अरिदामन हे कवर करू, म्हणजे घेऊन जाऊ शकतं. आणि एक प्रकारचं ही अण्वस्त्रधारी पाणबुडी आहे. अण्वस्त्रधारी पाणबुडी. हां, एवढं जरी माहीत असेल तुम्हाला तरी बस. आता ही कशी गोष्ट आहे? एक प्रकारे ज्यावेळेस अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असतं, तर हा प्रकल्प अत्यंत गोपनीय असतो. या प्रकल्पांतर्गत समजा INS अरिहंत असेल, किंवा ही दुसरी अरिघात असेल, INS अरिघात, तर या 2 झालेल्या आहेत. आधी तिसरी झालेली आहे. या जास्त म्हणजे आपण याविषयी एक्सप्लोर करू शकत नाही, जास्त माहिती आपण बाहेर देऊ शकत नाहीत. त्यामुळे संवेदनशील गोष्ट आहे ही. आणि याचं कोणतेही जास्त अधिकृत जास्त घोषणा वगैरे काही झालेली नाही, फक्त एक नॉर्मल उद्घाटन वगैरे झालेलं आहे.
आणि यामध्ये आपले जे संरक्षण मंत्री आहेत ते म्हटले की हे शब्द नाहीत तर शक्ती आहे अरिदामन, असं त्यांनी उच्चार केला होता. तरी चांगली एक प्रकारे आपली नौदलासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता 3 आपल्याकडे अण्वस्त्रधारी पाणबुड्या झालेल्या आहेत सध्या. एक आहे अरिहंत, एक आहे अरिघात आणि तिसरी आहे अरिदामन. या 3 पाणबुड्या आपल्याला माहीतच पाहिजेत. यावरती आपलं काय आहे, अणुबॉम्ब आहे एक प्रकारे, असं लक्षात ठेवा तुम्ही. आर्टेमिस 2 चंद्र मोहीम नासाची आहे ही. यावरती डायरेक्ट प्रश्न पडू शकतो, नासाची मोहीम कोणती आहे खालीलपैकी, आणि त्यामध्ये जर आर्टेमिस 2 असेल तरी माहीत असू शकतं. किंवा दुसरा असा प्रश्न होऊ शकतो, आर्टेमिस 2 ही कशाशी संबंधित मोहीम आहे, तर ती कशासाठी आहे, चंद्र मोहीम आहे. 50 वर्षानंतर चंद्राभोवती प्रदक्षिणा, हे बघा चंद्रावर उतरणार नाही आहेत, फक्त काय प्रदक्षिणा घालणार आहेत चंद्राभोवती. हा चंद्र आहे असं फिरून येणार आहेत सगळ्या बाजूनी. 4 अंतराळवीर आहे, किती 4 आहेत. त्यामध्ये रीड वाईजमन हे कमांडर, व्हिक्टर ग्लोवर हे पायलट आहेत, क्रिस्टिनिया कॉच ते खरं म्हणजे कॉच मिशन स्पेशालिस्ट आहेत, आणि ह्या फिमेल आहेत, फिमेल, हे बाकीचे मेल आहेत. जेरेमी हेन्स कॅनेडियन स्पेस एजन्सी, म्हणजे हे कॅनडाचे आहेत, कॅनडा, एवढे जे कॅनडाचे आहेत ते तिन्हीच्या तिन्ही युकेचे आहेत, US सॉरी. प्रक्षेपण फ्लोरिडा केनेडी स्पेस सेंटर. तुम्हाला फक्त यातील हे 4 लोकांचे नाव माहीत पाहिजेत आणि चंद्र मोहीम आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तर बस होईल. आणि कोणता कुठून आहे, जेरेमी हेन्सेन हे कॅनडाचे आहेत एवढं एक लक्षात ठेवा, कारण की तेच एक वेगळे आहेत. ह्या आहेत महिला. क्रिस्टिना कॉच ह्या चंद्राकडे जाणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत, चंद्राकडे जाणार आहेत. फोटो बघू शकता तुम्ही. 47 वर्षीय आहेत त्या, अमेरिकेच्या आहेत त्या, आणि आर्टेमिस 2 मोहिमेत चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचणाऱ्या जगातील पहिल्या महिला आहेत. पृथ्वीपासून लो अर्थ ऑर्बिटच्या पलीकडे जाणाऱ्या पहिल्या महिला आहेत. ISSवर सलग 328 दिवस राहण्याचा महिलांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती पण त्या 328 दिवस राहिलेल्या आहेत. यांच्यावरती प्रश्न पडू शकतो. हा वन लाईनर MPSCमध्ये कंबाईनला पडू शकतो, किंवा राज्यसेवेमध्ये पडू शकतो, किंवा TCS IBPSची कोणती एक्झाम असेल यांच्यावरती फिक्स प्रश्न पडू शकतो. तर हे नाव लक्षात ठेवा. पहिल्या महिला आहेत ज्या चंद्राच्या प्रदक्षिणेमध्ये जात आहेत किंवा लो अर्थ बीटच्या पलीकडे जात आहेत, पहिल्या महिला. अजून एक महत्त्वाची सूचना द्यायची होती, ते म्हणजे MPSCचे आत्ताच आपल्याला माहिती मिळालेली आहे. MPSCच्या 55,000 टोटल 55,000 जागांसाठी भरती होणार आहे. तर त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक असे दोन्ही प्रकारचे मिळून टोटल 55,000 पदं आहेत. खूप मोठी भरती आहे. तर तुम्ही राज्यसेवा जर देत असाल, राज्यसेवा तर चांगल्या प्रकारे करा. MPSCची जर कंबाईन वगैरे असेल तर कंबाईनची पण चांगली तयारी करा, कारण त्यामध्ये पण खूप साऱ्या जागा येणार आहेत. ग्रुप B आणि C असं म्हणतात 20,000 प्लस जागा असतील. तर टेक्निकल नॉन टेक्निकल त्या पण 20 प्लस असतील, 20K प्लस. दुसरी गोष्ट, तलाठी असं म्हणतायत की आजच पेपरला बातमी आलेली आहे की 16K म्हणजे 16,000 जागा ह्या तलाठीच्याच आहेत फक्त. महसूल विभागात टोटल 32,000 जागांची भरती होणार आहे. तर तुम्ही जर चांगली सिरियस तयारी करत असाल, तुम्ही जर नॉन टेकचे असाल तर कंटिन्यू स्टडी ठेवा. तुम्ही टेक्निकलमधून बॅकग्राऊंडमधून येत असाल तर टेक्निकलच्या पण जागा आहेत. तुम्ही थोडंसं GSला साईड बाय साईड बघा, त्यावरती मी वाटलं तर एखादा व्हिडिओ टाकेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रिलिम्ससाठी काय महत्त्वाचं आहे, काय करायला पाहिजे वगैरे असं जर वाटत असेल तर तुम्ही, माझी ID आहे विजय सिंग ही टेलिग्राम ID आहे माझी. तर यावरती तुम्ही मला मॅसेज करू शकता. यामध्ये मी तुम्हाला प्रिलिम्ससाठी काय करायला पाहिजे, काय नाही करायला फ्रीमध्ये गाईड करील, कसले पैसे घेणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला विचारू शकता, कारण की हा चान्स खूप आहे. तुम्ही जर स्टडी करणारे असताल तर तुम्ही खरंच प्रयत्न करा, यावेळेस तुम्हाला जॉब नक्की
भेटून जाईल. आणि टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊन जा. यामध्ये मी जसं जसं एक्झाम येईल तसं मी काही अपडेटेड माहिती तुम्हाला देत राहील. आणि काही अडचण असेल तुम्ही तलाठीची कोणतीही भरती, तुमचे मित्र वगैरे कोणी जर करणार असतील, मित्रमैत्रिणी कोणी, तर त्यांना जर काही कशी सुरुवात करावं हे जरी माहीत नसेल सुरुवातीपासून, तर त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करावा. दुसरी गोष्ट, तुम्ही जर मेकॅनिकल्समध्ये असतील, मेकॅनिकलमधून जर असताल बॅकग्राऊंड, तर त्यांच्यासाठी RTO इन्स्पेक्टरच्या, ज्याला AMVI म्हणतात, त्याच्या जागा येणार आहेत. 450+ जागा आहेत. त्या ग्रुप बी मध्ये येणार आहेत, ग्रुप बी किंवा ग्रुप सी. तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला प्रिलिम्स ही निघणं अनिवार्य आहे, कारण मेन्सला तुम्हाला कॉम्पिटिशन नाही आहे, पण प्री निघणं गरजेचं आहे. तर त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट साधा, मी सांगू शकतो तुम्हाला की कोणतं पुस्तक वगैरे रीड करायचं आहे. हे फ्रीमध्ये आहे, कोणाचे पैसे घेणार नाही मी, त्यामुळे तुम्ही विचारू शकता बिनधास्त. मॅसेजचा लवकर रिप्लाय नाही दिला तर वाईट मानून घेऊ नका. माझ्या जवळ मोबाईल नसतो, माझा स्मार्टफोन. मी ज्यावेळेस पण घेतो त्यावेळेस मी रिप्लाय देईल तुम्हाला. चला आता नेक्स्ट बघू. शीतल देवीला सर्वोत्तम पॅरा तिरंदाज पुरस्कार मिळालेला आहे. जम्मू काश्मीरच्या आहेत त्या 19 वर्षीय शीतल देवी. त्यांना जागतिक संघटनेकडून मिळालेला आहे, तिरंदाजी संघटनेकडून. 2025चा कोणता पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. दक्षिण कोरियातील ग्वांगझू जागतिक पॅरा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक त्यांना मिळालेलं होतं. हात नसलेला आहे त्यांचं, हे बघू शकता तुम्ही, त्यांना हात नाही, पायानेच त्या खेळतात. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. पॅरा आर्चर पुरस्कार शीतल देवी, एवढं लक्षात ठेवा. इटलीचा यानिक सिनर मियामी ओपन 2026मध्ये 26चा विजेता आहे. तो कोण? इटलीचा आहे यानिक सिनर. फायनलमध्ये चेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेकचा पराभव केला आहे. संपूर्ण स्पर्धेत एकही सेट न गमावता विजय त्यांनी मिळवलेला आहे. सनशाईन डबल पूर्ण झालेलं आहे. सनशाईन डबल काय आहे? तर इंडियन वेल्स प्लस मियामी ओपन हे एकाच हंगामात जिंकणारे त्यांना म्हणतात सनशाईन डबल. यानिक सिनर हे लक्षात ठेवा. 2017मध्ये रॉजर फेडरर नंतर असे करणारा पहिला पुरुष आहे. कोणता? सनशाईन डबल करणारा. हे बघू शकता तुम्ही त्यांचा फोटो. लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी अमर कोर्स यशस्वी त्यांनी पूर्ण केलेला आहे, AMAR. भारतीय सैन्याच्या लेफ्टनंट दिशा त्रिपाठी यांनी आर्मी मार्शल आर्ट्स रूटीन, त्याला काय म्हणतात? आर्मी मार्शल आर्ट्स रूटीन अमर कोर्स यशस्वी केला. त्या पहिल्या महिला अधिकारी झालेल्या आहेत. ठिकाण आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग पुणे. एवढं लक्षात ठेवा. दीक्षा त्रिपाठी एवढंच लक्षात ठेवा. आणि त्यांनी हा आर्मी मार्शल आर्ट्स रूटीन कोर्स पूर्ण केलेला आहे. पद्मभूषण विजेते डॉक्टर विजयपत सिंगानिया RMD नाही, रेमंड कपडा जर बघितला आपण तर रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती हे विजयपत सिंगानिया यांचं निधन झालेलं आहे. हे आहेत ते, आणि हा त्यांचा मुलगा आहे. त्या दोघांमध्ये खूप सारे क्लॅशेस होते. त्यांनी काहीतरी प्रॉपर्टीमधून मुलाला सगळी प्रॉपर्टी नावावर केल्यानंतर मुलानेच त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं. त्यावरती खूप सारं तुम्ही यूट्यूबला बघू शकता. तर त्यांचं निधन झालेलं आहे. 2006मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला होता. कधी? 2006मध्ये. भारतीय वायुसेनेकडून मानद एअर कमांडर ही पण पदवी त्यांना मिळालेली आहे वायुसेनेकडून. मुंबईचे शरीफ म्हणून पण त्यांनी कार्य केलेले आहे. यांच्यावरती प्रश्न पडू शकतो, कंबाईनला पण आणि राज्यसेवेला पण, आणि TCS IBPSला पण पडू शकतो. या 3-4 गोष्टी यांच्या लक्षात ठेवा. एबेल पुरस्कार 2026 विजेते आहेत गर्ट फिलिंग्स जर्मन गणितज्ञ आहेत, त्यांना तो मिळालेला आहे. मॅक्स प्लॅक इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स बॉन यांच्यामार्फत हा एबेल पुरस्कार दिला जातो. असा प्रश्न डायरेक्ट पडू शकतो. एबेल पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? तर गेट फॅलिंग्टन्स, हे त्यांचा फोटो आहे. फॅलिंग्स
स्थापना नॉर्वेजियन सरकारद्वारे केलेली आहे. भारतामध्ये एकमेव आहेत श्रीनिवास श्रीनिवास वर्धन यांना तो मिळालेला होता. ते भारतीय अमेरिकन होते. 2025चा मासाकी काशिवारा यांना मिळालेला आहे. अगोदरचा जपानला मिळाला होता, आता जर्मनीला मिळालेला आहे. असाही प्रश्न पडू शकतो की एबेल पुरस्कार कशाशी संबंधित आहे, तर तो कशाशी संबंधित आहे, गणितामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीविषयी आहे. जो पण गणित तज्ज्ञ असेल किंवा गणितामध्ये, तो गणिताशी संबंधित एबेल पुरस्कार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काय, तर सध्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत, सुजाता सैनिक, आणि सध्या त्या कार्यरत आहेत. दुसरी गोष्ट, पहिल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत, त्या पण सध्या काय आहेत, कार्यरत आहेत. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत, सुनेत्रा पवार, त्या पण आहेत कार्यरत. आणि ही आपली आजची न्यूज आहे. BMCच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती केलेली आहे. हा त्यांचा फोटो आहे. त्या अगोदर मुंबईची जी मेट्रो आहे, त्या मेट्रोचं पण काम त्यांच्या अंतर्गत झालं होतं आणि आता त्यांना परत BMCच्या आयुक्तपदी त्यांची नेमणूक केलेली आहे. कोण, अश्विनी भिडे. पहिल्या BMCला आतापर्यंत महिला आयुक्त मिळालेले नव्हते. नवीन आयकर कायद्याविषयी काही माहिती आहे. तर नवीन आयकर कायदा हा 2025चा आहे. तो जागा घेत आहे कशाची, तर 1961च्या कायद्याची. आयकर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961ची जागा 2025चा कायदा घेत आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत आहेत, त्या बघू आता आपण. एकच कर वर्ष म्हणजे एकच टॅक्स इयर लागू होणार आहे. आता कर कायदा अधिक सोपा आणि स्पष्ट केला आहे. डिजिटल प्रणाली म्हणजे ई फिलिंग, फेसलेस यामध्ये वाढ केलेली आहे. स्टँडर्ड डिडक्शन 75,000 आहे, त्या अगोदरच होतं. TDS आणि TCS सुलभीकरण आणि जलद रिफंड या गोष्टी केलेल्या आहेत. STT वाढ, ट्रेडिंग महाग, ह्या बाकीच्या गोष्टी ठीकठाक आहेत. मेन काय आहे ते बघू आपण. हा लागू कधी होत आहे, तुम्हाला प्रश्न कोणता पडू शकतो, कोणत्या कायद्याला रिप्लेस केला आहे, 1961. दुसरी गोष्ट, कर प्रणालीमध्ये कसल्याही प्रकारचा बदल नाही. टॅक्स प्रणाली जी आहे तीच ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही. हा कायदा लागू कधीपासून होणार आहे, 1 एप्रिल 2026. त्या कायद्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं 1 एप्रिल 2026, म्हणून आपण ह्या करंट अफेअरमध्ये ते कव्हर केलेलं आहे. आता तो लागू झालेला आहे. दुसरी गोष्ट, फॉर्म नंबर 16च्या जागी आता येणार आहे 130. हे लक्षात ठेवा. फॉर्म नंबर 16 गेलेला आहे, तो आता 130 म्हणून येणार आहे. तो तुम्ही भरू शकता. म्हणजे तुम्ही ज्या वर्षीचा कमवणारा, ज्या वर्षासाठी, त्याच वर्षाचा तुम्ही टॅक्स भरायचा, असा तो आहे. एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या वन लायनरमध्ये पडू शकतात. आता 16वा वित्त आयोग जो आहे त्याच्याविषयी काही माहिती आहे. 16वा वित्त आयोग यावरती कन्फर्म प्रश्न पडू शकतो. MPSCला पडू शकतो किंवा TCS IBPSला पण पडू शकतो. काय ते आता बघू आपण. आता वित्त आयोगाचा कलम कोणता आहे, तर 280. हे तर पाठच करा, यावरती प्रश्न कंटिन्युअस असतात. त्यानुसार स्थापना कधी झालेली आहे, 16व्या वित्त आयोगाची स्थापना विचारली तर 31 डिसेंबर 2023. हे लक्षात ठेवा, 2026 सुरू आहे. स्थापना कधी झालेली आहे, 2023च्या डिसेंबर, 31 डिसेंबरला. अध्यक्ष कोण आहे, अरविंद पनगारिया. आणि शिफारस कालावधी काय आहे, 2026 ते 2031 या कालावधीमध्ये तो लागू होणार आहे. कोणता, 16वा वित्त आयोग. म्हणजे आता तो लागू झाला आहे 2026 पासून. राष्ट्रपतींना अहवाल कधी सादर केला आहे त्यांनी, तर 17 नोव्हेंबर 2025लाच सादर केलेला आहे. संसदेमध्ये कधी सादर झाला, 1 फेब्रुवारी 2026ला राष्ट्रपतींना सादर केला. मग राष्ट्रपती संसदेसमोर मांडतात. तो कधी मांडला त्यांनी, 1 फेब्रुवारी 2026, ज्यावेळेस बजेट सादर केलं जातं त्याच वेळेस. सचिव कोण आहेत, तर ऋत्विक रंजन पांडे. आता एवढ्या गोष्टी बेसिक तर माहीतच पाहिजेत. अजून कोणत्या गोष्टी, 15वा वित्त आयोग आणि 16वा वित्त आयोग, त्याविषयी मी इथं एक बऱ्या प्रकारे हे एक्सप्लेन केलं आहे. एक्सप्लेन म्हणजे स्लाईडमध्ये दिलेलं आहे. ही स्लाईड मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणून पण घेऊ शकतात. MPSC करंट इन्फोवरती मी टाकलेली आहे.
त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दोघांचा डिफरन्स दिलेला आहे, तुम्ही तो वाचून घ्या. यावरती प्रश्न पडणार आहे फिक्स, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पाहिजे. ज्या गोष्टी फिक्स प्रश्न पडणार आहे ना त्या गोष्टी क्लिअर अगोदरच करून घेतलेल्या बऱ्या. ठाणे जिल्ह्याला लाभले पहिले तारांगण विश्व. आता काय आहे तारांगण विश्व ते बघू आपण. ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. कुठे आहे? साकडबाव शहापूरजवळ, शहापूर तालुका आहे ठाणे जिल्ह्यातील, त्या ठिकाणी साकडबाव हे महत्त्वाचं आहे, यावरती प्रश्न पडू शकतो. हे काय आहे? सॅपो अत्याधुनिक तारांगण आणि वेधशाळा. आता यामध्ये काय विषय आहे तर हे खगोल प्रेमींसाठी वेधशाळा सज्ज आहे, परंतु निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या हॉटेल व्यावसायिक बंधूंनी शहापूर येथे 3.5 एकरवरती मोठे तारांगण उभा केले आहे ठाणे जिल्ह्यातील. म्हणजे ते हे प्रायव्हेट आहे, खाजगी आहे. तर यांनी मिळून हे तयार केलेलं आहे. गव्हर्नमेंटचं याला काही सबसिडी वगैरे तसं काही मिळालेलं नाही. एक प्रकारे काय आहे तर दुर्बीण ठेवून आकाशाचं निरीक्षण वगैरे करायचं आहे. आपल्याला सगळ्या प्रकारचं गॅलेक्सी वगैरे बघता येईल. तुम्हाला प्रश्न हा पडू शकतो ठाणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी, आणि कोणी केला आहे तर खाजगी तत्वावरती केलेला आहे ठाकरे यांनी. ठाकूर बंधू. ग्रहतारे आपण बघू शकतो. विदेशी प्रवाशांसाठी अरायव्हल कार्ड अनिवार्य कधी? 1 एप्रिलपासून. भारत सरकारने परदेशी प्रवाशांसाठी 1 एप्रिल 2026 पासून डिजिटल अरायव्हल कार्ड अनिवार्य केले आहे. कागदी फॉर्मऐवजी ऑनलाईन माहिती भरून QR कोड मिळवणे आवश्यक आहे. भारतात येण्यापूर्वी 72 तासाच्या आत अधिकृत पोर्टलवरती, म्हणजे हे पोर्टल आहे यावरती नोंदणी करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस बाहेरचं कोणी येईल तर त्यांनी अशा प्रकारचं अरायव्हल कार्ड आहे या ठिकाणी माहिती टाकायची सगळी, आणि तुम्हाला QR कोड जनरेट होईल एक. तो QR कोड दाखवला का तुमचं व्हेरिफिकेशन फास्ट होईल, तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला प्रश्न पडेल की अरायव्हल कार्ड कोणी सुरू केलं आहे? कोणी? इंडिया. आणि कोणासाठी? तर विदेशी पर्यटकांसाठी, प्रवाशांसाठी. भारताची मोठी कामगिरी, माता मृत्यूदरात 80% घट झालेली आहे. आता 1990च्या तुलनेत, 1990 हे लक्षात ठेवा, च्या तुलनेत 2023 पर्यंत देशातील माता मृत्यूदरात किती? 80% घट झालेली आहे. भारताने माता मृत्यूदर प्रति लाख जन्मामागे, म्हणजे 1 लाख ज्यावेळेस मुलांचा जन्म होईल तर जन्म झाल्याच्या नंतर किती आई मृत्यू पडतात, म्हणजे डिलिव्हरी होताना काही इश्यू वगैरे झाला, त्या कॉम्प्लिकेशनमध्ये जर आईचा मृत्यू होत असेल तर त्याला म्हणतो आपण माता मृत्यू दर. किती? 1 लाख डिलिव्हरी झाल्यात समजा, आणि त्यामध्ये किती मरतात, तर आपलं टार्गेट होतं की 70च्या खाली आणण्याचं टार्गेट होतं. 70च्या खाली आणण्याचं टार्गेट होतं आपलं. म्हणजेच काय तर ते शाश्वत विकास ध्येयाअंतर्गत आहे. ते जे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल घेतले आहेत त्याच्या अंतर्गतच आहे. तर ते आपण ॲक्सेप्ट केलेलं असल्यामुळे त्या अंतर्गत आपल्याला पण ते बांधलेलं होतं की आपण 70च्या खाली आणायचं होतं. ते 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवलेलं आहे. कुणी? सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2030 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्यामध्ये 70च्या खाली आणण्याचं टार्गेट आहे. तर आपला 1990 किती होता दर? तर 508 होता. किती? 508 1990. आता 2023 किती झालेला आहे तर 116. म्हणजे ह्याच्या तुलनेमध्ये तो 80% घट झालेली आहे. आता किती? आपण अजूनही 70च्या खाली आलेलो नाही आहेत. आपलं टार्गेट आहे 2030 पर्यंत आपल्याला 70च्या खाली यायचं आहे, परंतु सध्या आपण 116 वरती आहोत. आणि ही पण अचिव्हमेंट कमी नाही. 508 वरून 116, म्हणजे आपल्या देशामध्ये सध्या ज्यावेळेस 1 लाख जन्मतात मुले, लहान मुले, त्या कंडिशनमध्ये 116 महिला म्हणजे माता ह्या मृत्यू पडतात. आता हा 70च्या खाली आणण्याचं आपलं टार्गेट आहे. 80% चांगला बदल आहे. तुम्ही हे शाश्वत गोल पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. जागतिक आनंद अहवाल, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, यामध्ये भारताची रँक किती आहे? 116. आणि भारताचा स्कोर काय आहे? 4.536 हा स्कोर आहे. किती आनंदी आहेत आणि किती दुःखी आहेत? भारत काय आहे?
16. धड आनंदी नाही आणि दुःखी नाही, आपण असे येतं, कळत नाही आपल्याला असं करावं का असं करावं. ठीक आहे, 116 हे लक्षात राहू दे, यावरती प्रश्न पडू शकतो. साध्वी निरंजन ज्योती या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. ओबीसी आयोग या नॅशनल ओबीसी कमिशनच्या त्या कोण आहेत, साध्वी निरंजन ज्योती या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी फोटो बघू शकता, त्यांची नेमणूक झालेली आहे. त्या उत्तर प्रदेशच्या आहेत माजी खासदार. हंसराज गंगाराम अहिर यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे होते हंसराम गंगाराम अहिर, तर आता हे यांची जागा घेतलेली आहे, त्यांचा कार्यकाळ संपला होता. आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाविषयी थोडीशी माहिती बघू. 1993ला आपण स्थापन केलेला आहे, तो घटनात्मक आयोग आहे, हे लक्षात ठेवा. 102व्या घटनादुरुस्तीने 2018द्वारे त्यांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे. कशाला? या आयोगाला. 102वी घटनादुरुस्ती आयोगाची, लक्षात ठेवा, कोणत्या? ओबीसी आयोगाची. आणि 2018द्वारे घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 338B अंतर्गत समाविष्ट आहे. किती? 338B. आणि 338A काय आहे? ST. आणि 338 नॉर्मल SC आयोग आहे. SC, ST आणि हा 338B ओबीसी आयोग, असं लक्षात ठेवा. उद्देश काय आहे? ओबीसी वर्गांच्या हक्कांचे सर्वेक्षण वगैरे तिथं तुमच्या लक्षात येऊन जाईल. ही स्लाईड आपण माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. काही नाही, ह्याच गोष्टी आहेत सगळ्या, तरी पण तुम्ही बघू शकता. परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचं ते बघू काही गोष्टी. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंमलबजावणीत महाराष्ट्र देशानं काय केलेलं आहे? पहिला क्रमांक पटकवलेला आहे. दुसरी जी योजना आहे तीच आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून सुरू केलेली आहे, केंद्र पुरस्कृत योजना आहे. कोणती? ही पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना. ही ज्यावेळेस कोरोना काळ सुरू होता त्यावेळेस हा आत्मनिर्भर भारत ह्या योजनेचा एक भाग म्हणून सुरू केलेला आहे. BJPचा स्थापना दिन काय आहे? 6 एप्रिल. ते 6 एप्रिल ते 12 एप्रिल जनसंवाद सप्ताह झालेला आहे. हा TCS IBPSला असे प्रश्न पडू शकतात, MPSCला नाही पडणार. MPSCला नाही, याची काही गरज नाही. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स अँड ब्लिंकिट. कोण? अदानी आणि ब्लिंकिट. मुंबई CSMIA विमानतळावरती भारतातील पहिली इन टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा सुरू करण्यात आली आहे. यावरती प्रश्न पडू शकतो, तुम्ही MPSC कंबाईन सर्वालाच. भारतातील पहिली इन टर्मिनल क्विक कॉमर्स सेवा कुठे सुरू झाली आहे? तर मुंबई विमानतळ. आणि कोणी केलेले आहेत? अदानी एअरपोर्ट आणि ब्लिंकिट यांनी मिळून केलेली आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. आता आपण वन लाईनर बघू. 2026मधील G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 2026 कोणती? G7. कुठे? फ्रान्समध्ये. लक्षात ठेवा. भारताने पेरियासामी कुमारन यांची इंग्लंड देशात पुढील उच्चायुक्त म्हणून नेमणूक केलेली आहे. कोणाची केली आहे? पेरियासामी कुमारन. कोणत्या देशाचं? इंग्लंड. काय? उच्चायुक्त म्हणून, हाय कमिशनर म्हणून. हाय कमिशनर कुठे नेमतात? म्हणजे उच्चायुक्त कुठे असतात? हाय कमिशनर. तर जे कॉमनवेल्थ देश आहेत, कॉमनवेल्थ म्हणजे असे की ज्यांच्यावरती ब्रिटिशांचं राज होतं, ब्रिटिश राज, हे सर्व देशांना म्हणतात कॉमनवेल्थ. यांचं एक संघटन आहे. तर ह्या ज्यांच्यावरती ब्रिटिशांचं राज होतं त्यामध्ये जे आपले ॲम्बॅसेडर असतात, आपले जे पण ॲम्बॅसेडर असतात त्यांना आपण उच्चायुक्त म्हणतो. काय म्हणतो? हाय कमिशनर. आणि ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज नव्हतं, अदर दॅन ब्रिटिश राज, असे जे कंट्री आहेत त्या ठिकाणी जर आपला ॲम्बॅसेडर गेला तर त्याला ॲम्बॅसेडरच म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, उच्चायुक्त कोणाला म्हणतात? तर ज्या ठिकाणी कॉमनवेल्थचा जर तो देश असेल तर त्या ठिकाणी आपला तसा पाकिस्तानमध्ये कोण आहे आपलं? तर हाय कमिशनर आहे. कोण आहे? उच्चायुक्त आहे आपलं त्या ठिकाणी. इंग्लंडमध्ये कोण आहे? उच्चायुक्त आहे. पण अमेरिकेमध्ये काय आहे? तर त्या ठिकाणी आपला ॲम्बॅसेडर आहे. चला, हरियाणा पोलिसांनी सायबर गुन्हे आणि खंडणीखोराला आळा घालण्यासाठी अभेद, कोणती? अभेद नावाचे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे. हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे अभेद.
आणि कोणी केलेलं आहे? हरियाणा पोलिसांनी. हे लक्षात ठेवा, पंजाब नाही, हरियाणा. जागतिक व्यापार संघटनेची म्हणजे WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद केमरून, कुठे? केमरूनमधील याऊंडे बघू शकता येथे आयोजित करण्यात आले आहे. यावरती MPSCला प्रश्न पडू शकतो. MPSCची कोणती एक्झाम असू द्या, राज्यसेवा पूर्व किंवा कंबाईन पूर्व आणि मुख्य यांना पडू शकतो, कारण की WTOवरती प्रश्न पडतात बऱ्यापैकी. तर ही कोणती आहे? 14वी 14th मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स आहे आणि कॅमेरूनमधील याऊंडे या ठिकाणी. हे लक्षात ठेवा, कॅमेरून आणि याऊंडे. आणि 14वी IOCने 2028 IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि भविष्यातील म्हणजे 2028मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ऑलिम्पिक होणार आहे आणि भविष्यातील स्पर्धामध्ये महिलांच्या श्रेणीत ट्रान्सजेंडर महिला आणि लैंगिक विकासात तफावत असलेल्या खेळाडूंना सहभागी होण्यास बंदी घातलेली आहे. कोणी? ऑलिम्पिक कमिटीने. ट्रान्सजेंडर महिला ज्या आहेत किंवा लैंगिक विकासात म्हणजे कोणी महिला असतील तर त्यांच्यामध्ये पुरुषाचे काही गुणधर्म येणं किंवा एखादा पुरुष असेल तर त्याच्यामध्ये महिलाचे काही गुणधर्म येणं, तर अशा व्यक्तींना यामध्ये एंट्री केली जाणार आहे. म्हणजे बंदीच, एक प्रकारे बंदीच घातली आहे. कोणत्या? लॉस एंजेलिस या ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 2028. हे 2026 आहे, म्हणजे अजून 1 वर्षानंतर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इमिग्रेशन, व्हिसा आणि परदेशी नागरिक नोंदणी आणि ट्रॅकिंग या योजनांच्या मुदतीला मंजुरी दिली आहे. चेन्नई स्थित स्पेस टेक स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉसने अग्निइट नावाचा जगातील पहिला पूर्णपणे 3D मुद्रित बूस्टर इंजिन यशस्वीपणे तमिळनाडूमध्ये चाचणी केलेली आहे. तर कोणी केलेलं आहे? अग्निकुल कॉस्मॉसने. नाव काय आहे? अग्निइट आणि अग्नाइट आणि 3D आहे तो. यावरती प्रश्न पडू शकतो, हे लक्ष करा. भारतीय हवाई दलाने वायुबाण नावाची पहिली स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. यावरती पण प्रश्न पडू शकतो, हे पण माहीत पाहिजे. वायुबाण काय आहे? ती स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणाली आहे. आंध्र प्रदेश हे वन उत्पादनासाठी प्रतिष्ठित प्रमाणपत्र देणारे प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. कोणतं? आंध्र प्रदेश. हे प्रमाणपत्र कशासाठी आहे? वन उत्पादनासाठी प्रतिष्ठित आहे. हे पण महत्त्वाचे आहे, ही स्लाईडच महत्त्वाची आहे. जागतिक महिला संगीत दिन कोणता आहे? 28 मार्च. नेक्स्ट बघू, दिव्यांग सक्षमीकरणासाठी पर्पल फेअर उपक्रम. कोणता? पर्पल फेअर उपक्रम. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे पर्पल फेअर उपक्रम राबवला जात आहे. तेलंगणाचे पर्यटन, संस्कृती आणि पुरातत्व मंत्री जुप्पल्ली कृष्णराव यांना जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिष्ठित ग्रँड प्राईजने सन्मानित केले आहे. तेलंगणाचे कोण आहेत? ते पर्यटन मंत्री आहेत जुबिली कृष्ण राव. असा प्रश्न पडू शकतो, कोणत्या राज्याचे मंत्री आहेत किंवा कोणते मंत्री आहेत? त्यांचं नाव काय आहे? जुबिली कृष्ण राव. यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? ग्रँड प्राईज. आणि कशासाठी? जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल. यावरती प्रश्न पडू शकतो, इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस मी असं कोणतं इम्पॉर्टंट म्हणतो ना, त्याचा स्क्रीनशॉट मारून घेत जा. दिवसभर करंट अफेअरचं काय करायचं, ज्या गोष्टी मी हायलाईट केल्या आहेत त्याचा स्क्रीनशॉट मारायचा. 2-3 दिवस, 8 दिवस तर व्हिडिओ येत नाही माझा. 8 दिवसात ते सगळे स्क्रीनशॉट 2-3दा 4दा रिवाईज करायचे. कुठे पण बाहेर गेले वगैरे निवांत बसलं तर ते पाठ होऊन जाईल तुमचे 8 दिवसामध्ये. नंतर मग नवीन जो व्हिडिओ येईल परत त्याच दृष्टीनं चालायचं. प्रत्येक PDF आता यात 51 स्लाईड्स आहेत टोटल. यामध्ये फार कमी म्हणजे 25 जरी फॅक्ट्स तुमचे पाठ झाले किंवा स्लाईड्सचं जर तुम्ही स्क्रीनशॉट काढले तर ते तुम्हाला उपयोग होऊ शकतो. याची PDF देता येत नाही कारण की PPT आहे त्या टोटल. याचं PDF कन्वर्ट केलं तर ते खूप मोठं होतं, त्यामुळे या PPT आहेत, त्यामुळे मला देता येत नाही. त्यामुळे तुम्ही असं स्क्रीनशॉट मारू शकता. यूट्यूबवर आहे, त्याचं काही अडचण नाही. चला तर बघू.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जेवार नोएडा येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केलेले आहे. नोएडामध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या स्मरणार्थ, यावरती प्रश्न पडणार आहे 100%, यांच्या स्मरणार्थ दिल्लीतील द्वारका येथे ऑमेक्स दुसऱ्या कलरनंच हायलाईट करतो, ओमेक्स स्टेट स्टेडियममध्ये भारतातील पहिला पिंक स्टँड सुरू केलेला आहे. कोणाच्या स्मरणार्थ आहे? हरमनप्रीत कौर यांच्या. यावरती प्रश्न पडू शकतो. आणि कुठे केला आहे? दिल्लीमधील द्वारका येथे ओमेक्स स्टेट स्टेडियममध्ये केलेला आहे पिंक स्टँड. भारताने PM-E ड्राईव्ह योजनेला 31 मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. सागरी आणीबाणीत सापडलेल्या जहाजांना मदत पुरवण्यासाठी APSEZ ने भारतातील पहिली पोर्ट ऑफ रिफ्युजी प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. APSEZ काय आहे? आंध्र प्रदेश SEZ, APSEZ काय आहे? आंध्र प्रदेश नाही, काय? अदानी पोर्ट, SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन. तर त्यांनी काय केलेलं आहे? पहिली पोर्ट ऑफ रिफ्युजी प्रणाली विकसित केलेली आहे. जर एखादी जहाजांना जर इमर्जन्सी आली तर सागरी आणीबाणी. जपानने जगातील पहिली केवळ माल वाहतूक करणारी बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे. फ्राईट ओनली बुलेट ट्रेन सुरू केली आहे. असा प्रश्न पडू शकतो की बुलेट ट्रेन तर आपल्या इथे पण होत आहे, पण ती ह्युमनसाठी आहे आणि आतापर्यंत ह्युमनसाठीच आहे जिकडे तिकडे. पण माल वाहतुकीसाठी फर्स्ट टाईम कोणी? जपानने सुरू केलेली आहे. यावरती प्रश्न पडू शकतो, हे लक्षात ठेवा. जपानने पहिली. मानसिक विकासासाठी भारताचा पहिला डिजिटल डेटाबेस ज्याला काम ब्रेन बेंगळुरू शहरात सुरू करण्यात आलेला आहे. काम ब्रेन काय म्हणतात त्याला? काम ब्रेन. कुठे सुरू करण्यात आलेला आहे? बेंगळुरू. हे बघा, जेव्हा हे बेंगळुरू वगैरे शहर आहे का, हैदराबाद आणि बेंगळुरू यामध्ये खूप कन्फ्युजन होतं, तर हे पाठ करा चांगलं. बेंगळुरू शहरामध्ये काम ब्रेन हे पहिला डिजिटल डेटाबेस काय केलेला आहे? सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे मानसिक विकारासाठी जो काही डेटा वगैरे असेल ना, तो सगळा या ठिकाणी सेव्ह केला जाईल. तर बेंगळुरू, हैदराबाद आणि बेंगळुरू कन्फ्युजन होतं, तर बेंगळुरू पाठ करा, कर्नाटकमध्ये आहे. IIED अन्न सुरक्षा निर्देशांक फूड सिक्युरिटी इंडेक्स आईसलँड देशाने अव्वल स्थान पटकावलेले आहे. यावरती शक्यतो जास्त काही म्हणजे पडत नाही, कारण हे कंटिन्यू हे फर्स्टच असतात. भारतीय सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने यूट्यूबशी भागीदारी केली आहे. तर कोणत्या मंत्रालयाने केली आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने. आणि कशाशी भागीदारी केली आहे? तर यूट्यूबशी भागीदारी केलेली आहे. आणि कशा संबंधित? वारशाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस 30 मार्च आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. किती आहे? 30 मार्च, लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर येथील कोबा तीर्थ येथे सम्राट संपत्ती संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे. कोणते? सम्राट संपत्ती संग्रहालय. मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केली आहे. कोणती? मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना, हे लक्षात ठेवा. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 प्रसिद्ध केलेले आहे. यावरती नाही, पण यावरती प्रश्न पडू शकतो. आणि यावरती इंडिया फार्मा 2026 भारताची 9वी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. यावरती पण नाही. हे दोनच गोष्टी लक्षात ठेवा. TCS वाल्यांनी सर्व काय करायचं, कारण TCSला कोणता प्रश्न विचारला जाईल याची काहीच गॅरंटी नाही. नासाची आर्टेमिस 2 मोहीम जी एप्रिल 2026 मध्ये आहे, म्हणजे जी गेली आहे, नियोजित आहे म्हणजे गेली. 1970 नंतर मानवाच्या चंद्राच्या कक्षेत पाठवणारी पहिली मानवयुक्त मोहीम आहे. चंद्राच्या कक्षेत हा शब्द आहे, चंद्रावरती नाही, कक्षेत. पर्ड्यू विद्यापीठाकडून पोस्ट डॉक्टरल टॉप मेंटरशिप अवॉर्ड 2026 साठी निवड झालेले अमोघ
सिरुणकर. सिरुणकर हे भारतातील कर्नाटक राज्याचे आहेत. एक पाठ करा. अमोक सिरुणकर भारतातील कर्नाटक राज्याचे आहेत. ते कशासाठी? परड्यू विद्यापीठाकडून पोस्ट डॉक्टरेल टॉप मेंटॉरशिप अवॉर्ड. कोणता? टॉप मेंटॉरशिप अवॉर्ड. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना ही संकटात सापडलेल्या जहाजांसाठी आश्रयस्थानाची प्रमाणित व्याख्या आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आहे. कोणती? IMO, इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन. भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या विशेष निधीचे नाव निर्भया निधी असे आहे. कोणती? निर्भया निधी. महिलांच्या सुरक्षेसाठी. कुणी? भारत सरकारने. तेलंगणा राज्य सरकारने 2026 मध्ये कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक मंजूर केले आहे. तेलंगणा. यावरती एक लक्ष ठेवा आणि हे दोन गोष्टी पाठ करा. हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात जफर इक्बाल यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हे पाठ करा, हे इम्पॉर्टंट आहे. हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात 2025 मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जफर इक्बाल यांना केलेला आहे. PM कुसुम 2.0 योजना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत राबवली जाते. कुसुम योजना म्हणजे काय? तर सौर पॅनल बसवले जातील. सौर पॅनल जमिनीवरती. कशावरती? जमिनीवरती. आणि त्यातून लाईट, म्हणजे तुम्ही 2 एकर वगैरे जमीन जर दिली, 2 एकर जमिनीवरती ते टोटल पॅनल बसवले जातील आणि त्यातून तुम्हाला काहीतरी वार्षिक उत्पन्न मिळेल. त्या 2 एकर जमिनीची काय व्हॅल्यू असेल त्या हिशोबाने, आणि त्याची पूर्ण लाईट ही गव्हर्नमेंटला जाईल. ह्याचे काही नियम आहेत. तुम्ही त्या मोठ्या जे 3 kVचं वगैरे जे ठिकाण असतं त्यापासून तुमची जमिनी जवळच पाहिजे. 3 किलोमीटर, 4 किलोमीटर किंवा 5 किलोमीटरच्या अंतर्गत असे नियम वगैरे आहेत भरपूर सारे. तर एवढं काही लक्षात नाही. ही योजना फक्त कोणाची आहे एवढं लक्षात ठेवा. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत राबवली जाते. इंडिगोने आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघटनेचे विद्यमान महासंचालक विल्यम वॉल्श यांची विल्यम वॉल्श यांची CEO म्हणून नियुक्ती केली आहे. CEO म्हणून नियुक्ती केली आहे. यावरती प्रश्न पडू शकतो, कारण की नियुक्त्यावरती प्रश्न पडतोय ना. आता कंबाईनला तर वेगवेगळ्या कंपन्यांचे CEO पण त्यांनी विचारलेले आहेत. बिहार कॅडरचे भारतीय प्रशासकीय अधिकारी चंचल कुमार यांची माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जर TCS IBPSचा पेपर देत असताल तर यावरती प्रश्न पडू शकतो, कारण शक्यतो MPSC वगैरे त्यामध्ये सचिवपदी कोण झाले वगैरे याची प्रश्न विचारत नाहीत, पण TCS IBPSला विचारतात. 1 एप्रिल 2026 रोजी RBIने आपला 91वा स्थापना दिन साजरा केलेला आहे. RBIचे मुख्यालय हे महाराष्ट्र येथे आहे, मुंबई येथे. राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जानेवारी 1949ला झालेलं आहे RBIचं राष्ट्रीयकरण. भारताची संयुक्त लष्करी सज्जता प्रदर्शित करण्यासाठी अंदमान आणि निकोबार कमांड द्वारे सराव द्वीपशक्ती आयोजित केली जात आहे. दक्षिण अमेरिकेतील सुरिनाम देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांचं निधन झालेलं आहे. कुठले आहेत ते? यावरती प्रश्न पडू शकतो. सुरिनाम देशाचे. दक्षिण अमेरिकेतील हा छोटा देश आहे एक. स्थलांतरित वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी अधिवेशनाच्या पक्षकारांच्या परिषदेची, म्हणजे COP15 ज्याला म्हणतात, कॉन्फरन्स ऑफ पॅरिस ची बैठक ब्राझील येथे आयोजित केलेली आहे. COP15 कुठे आहे? तर ब्राझील. असा डायरेक्ट प्रश्न पडू शकतो. COP15 कुठे? ब्राझील. वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू ठरला आहे. कोण? सुनील नरेन. कुठला आहे तो? वेस्ट इंडिजचा. यावरती प्रश्न पडू शकतो, आणि यावरती पण पडू शकतो.
जपानच्या फुजित्सू कंपनीने जगातील पहिला 1 मेगापिक्सलपेक्षा जास्त क्षमतेचा ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केला आहे. जपानच्या फुजित्सू कंपनीने पहिला 1 मेगापिक्सलपेक्षा जास्त क्षमतेचा. इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी जानफादा नावाची एक मोठी स्वयंसेवक मोहीम सुरू केली आहे. कोणती? जानफादा. इराण अमेरिका सध्या युद्ध आहे आपल्याला सुरू माहीत आहे, तर इराणने सुरू केला आहे जानफादा. ही कोणती स्वयंसेवक मोहीम आहे. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी संविधान सदन येथे सुधामूर्ती लिखित टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मोरल्स इन पार्लमेंट या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. पाठ करा. एकतर प्रकाशन उपराष्ट्रपतींनी केलेलं आहे आपल्या, आणि दुसरी गोष्ट संविधान सदनामध्ये केलं आहे. तिसरी गोष्ट सुधामूर्ती यांनी लिहिलेलं आहे. या पण खूप महत्त्वाचे लेखक आहेत. आणि पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, टाइड्स ऑफ टाइम. एवढं जर लक्षात ठेवलं तर येऊन जाईल तुम्हाला. भारताची हिस्ट्री वगैरे या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, पाठ करा. हे महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती 11 एप्रिल ते 10 एप्रिल या काळात राज्य सरकार साजरं करणार आहे. 2026 ते 2027 या काळात. हे पूर्ण एक वर्ष कशाचं आहे? द्विशताब्दी वर्ष फुले यांचं. केरळमधील वर्कला हे UNच्या शून्य कचराकडे वाटचाल करणारी 20 शहरे उपक्रमात सामील होणारे पहिले आणि एकमेव भारतीय शहर ठरले आहे. यावरती 100% प्रश्न पडणार. केरळमधील आहे वर्कला हे शहर. कोणतं? वर्कला. टोटल किती? 20 शहरे घेतलेले आहेत UNच्या शून्य कचराकडे वाटचाल, आणि त्यामधील भारतातील एकमेव आहे. हे व्हेरी इम्पॉर्टंट. आंध्र प्रदेशतील अमरावती येथे भारताचा पहिला प्रमुख व्यावसायिक क्वांटम संगणक कार्यान्वित करला जाणार आहे. कुठे? अमरावती. कुठली? महाराष्ट्रातील नाही, आंध्र प्रदेशातील. आंध्र प्रदेशची राजधानी आहे. यावरती पण कायदा केला आहे आता. ते आता येईल पुढे, त्यावेळेस मी एक्सप्लेन करेल. भारताने वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. वीर विक्रम यादव. काय? नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, ज्याला काय म्हणतो आपण? DGCI, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन असं म्हणतो, DGCI. तर त्याचे महासंचालक म्हणून कोणाची केली आहे? हे इम्पॉर्टंट आहे. वीर विक्रम यादव यांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या सानंद येथे भारताच्या दुसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. दुसरा आहे सेमीकंडक्टर प्रकल्प. कुठे आहे? सानंद या ठिकाणी आहे. गुजरात हे सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे. सुप्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना अमेरिकन नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026 मिळालेला आहे. कोणाला? अरुंधती रॉय यांना. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत जैविक संसाधनांसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात भारत जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक ठरला आहे. कोणता? भारताचा. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आपण फर्स्ट आहोत. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत कंबाईन मेन्सला प्रश्न पडू शकतो, कारण पर्यावरण हा ते घटक आहे मेन्सला. 2026च्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत उद्घाटन मंगोलियातील उलानबातर शहरात करण्यात आले आहे. आशियाई बॉक्सिंग कुठे आहे? 2000ची अजिंक्यपद स्पर्धा मंगोलियातील उलानबातर शहर या ठिकाणी. भावसागर रेफरल केंद्र केरळ राज्यातील कोची येथे स्थित आहे. भारत सरकारने खोल समुद्रातील जीवांचा भारताचा पहिला राष्ट्रीय भांडार म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. भावसागर कुठे आहे? केरळमध्ये. आणि भारत सरकारने खोल समुद्रातील जीवांचा भारताचा पहिला राष्ट्रीय भांडार म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. भावसागर यावरती प्रश्न पडू शकतो. या तिन्ही पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दिल्ली सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी लखपती बिटिया योजना
केली आहे. कुणी? दिल्ली सरकारने. एवढंच लक्षात ठेवा. थायलंड देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक समूहाच्या 2026 मधील वार्षिक बैठकांचे यजमानपद भूषवणार आहे. कोणता देश आहे हा? थायलंड. आपल्या शेजारी, आपल्या जवळ आहे, मणिपूरच्या म्यानमारच्या पलीकडे थायलंड आहे. तर IMF आणि जागतिक बँक या समूहाचं यजमानपद भूषवणार आहे. ओडिशा पोलिसांना, ओडिशा लक्षात ठेवा, प्रेसिडेंट्स पोलीस कलर्स अवॉर्ड मिळालेला आहे. ओडिशा पोलीस यावर्षी ओडिशा पोलिसांना मिळालेलं आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने PM कुसुम, ते आपण बघितलं, 31 मार्च 2027 पर्यंत मर्यादा वाढवली आहे PM कुसुम योजनेची. एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 33वी आवृत्ती अहवालानुसार नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात राजस्थान राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर नवीकरणीय अहवालानुसार कोण आहे? तर राजस्थान आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजे NDRFचे महासंचालक म्हणून पियुष आनंद, हे पाठ करून टाका. NDRF महासंचालक, यावरती प्रश्न पडू शकतो. पियुष आनंद. आणि हे पण एक पाठ करा. राष्ट्रीय आपत्ती म्हणजे NDRFचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 1 एप्रिल 2026 रोजी CBIचा 63वा स्थापना दिन आहे. त्याला काय म्हणतो? रायझिंग डे. CBIचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हेडक्वार्टर. जागतिक ऑटिझम जागरूकता दिन हा 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मेघालय सरकारने, हे लक्षात ठेवा, मेघालय सरकारने राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती भागात हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचण्यासाठी एलन मस्क यांच्या स्टारलिंकसोबत करार केलेला आहे. कोणत्या राज्याने केला आहे? मेघालयने. आपल्या भारतानं पण केलेला, महाराष्ट्रानं पण केलेला आहे. मेघालय कुठे आहे? असं जर बघितलं आपण महाराष्ट्राचा नकाशा, भारताचा नकाशा, तर हे चिकन नेक आहे हे, आणि या ठिकाणी आपण बघू मेघालय या ठिकाणी आहे. या ठिकाणी मेघालय आहे, या ठिकाणी त्रिपुरा आहे, या ठिकाणी मिझोराम आहे, या ठिकाणी मणिपूर आहे, या ठिकाणी नागालँड आहे, या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आहे, या ठिकाणी सिक्कीम आहे आणि पूर्ण मधातून आसाम आहे. असं तर मेघालय इथं आहे, लक्षात ठेवा. याने स्टारलिंकसोबत करार केलेला आहे. आता बघू आपण वन लायनर MCQ. तोच कंटेंट आहे थोड्यापैकी. 50% तो आहे, 50% नवीन आहे. प्रश्न कशा प्रकारे फ्रेम होतात याचा तो उद्देश आहे. काही 50% नवीन पण कंटेंट आहे यामध्ये. युनायटेड स्टेट्सच्या खजिनदार आणि ट्रेझरर व्यतिरिक्त युनायटेड स्टेट्स डॉलरच्या नोटांवर कोणत्या ऑफिसच्या स्वाक्षरीचा पहिल्यांदाच समावेश केला आहे? म्हणजे डॉलरच्या ज्या नोटा असतात त्यावरती सर्वात पहिल्यांदा सही आता म्हणजे ॲड कोणाच झाले आहेत? युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रपती म्हणजे ट्रम्प आता हे सही करणार नोटांवरती एक प्रकारे. सुशीला कार्की नेपाळच्या काय झालेल्या आहेत? ते महिला पंतप्रधान होत्या पहिल्या, त्यांनी पदत्याग केलेला आहे कारण की नवीन पंतप्रधान त्या ठिकाणी रुजू झालेली आहेत. आपण पाठीमागच्या स्लाइड्समध्ये सांगितलं होतं. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सुमारे 700 किलोमीटर अंतरावर नुकतेच शोधलेले एक लपलेले महासागर मुख्यतः पृथ्वीच्या कोणत्या थरात स्थित आहे? तर कोणत्या? मेंटल या स्तरामध्ये स्थित आहे. फिजर आणि वेलनोवा यांनी विकसित केलेल्या VLA-15 लस कोणत्या रोगासाठी 70% जास्त प्रभावी दिसून आली आहे? कोणता? लाईम रोग ही लस आहे. नवीन टेलिव्हिजन रेटिंग धोरणाच्या अंतर्गत TV रेटिंग एजन्सीसाठी लागणारी किमान निव्वळ संपत्ती आता किती? 20 कोटीवरून किती केली? 5 कोटीच केलेली आहे. नासाने कोणत्या वेधशाळेला कक्षेतून बाहेर पडण्यापासून वाचवण्यासाठी मिशन सुरू केले आहे? तर कोणती? नील गेहरेल स्विफ्ट ऑब्झर्वेटरी नासाचा आहे, हे यासाठी आहे. कुठल्या देशाने जगातील पहिले फ्लाईट ओनली हाय स्पीड शिकाजेस मालवाहन सुरू केलं आहे? तर कुणी केलं आहे? जपानने. आपण बघितलं ते. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत 60 वर्षावरील असंघटित क्षेत्रातील कामगारांना ठरवलेल्या महिन्याच्या निवृत्ती वेतनाची रक्कम काय आहे? तर किती?
33,000 आहे, 60पेक्षा जास्त. कोणत्या पत्रकाराने रामनाथ गोयंका पुरस्कार पटकवला आहे 2026चा? तर कोणता? सर्वप्रिया सांगवान. हे पाठ करा. गुरजर सिंग यांनी कोणत्या खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले? तर हॉकी या खेळात. भारताचा पहिला हायड्रोजन पॉवर ट्रेन कोणत्या स्थानकांदरम्यान चालवण्यात आला? तर कोणत्या? जिंद आणि सोनीपत यांच्यामध्ये. हायड्रोजन पॉवर ट्रेन कुठे? जिंद आणि सोनीपत. CII दक्षिण क्षेत्राचा 2026-27साठी अध्यक्ष कोण म्हणून निवडला आहे? तर रविशंकर पुरुषोत्तम यांचं केलेलं आहे. आताच बघितलं आपण नेपाळच्या ज्या कार्के आहेत तर त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांच्या जागी कोण आला आहे? बालेंद्र शाह. सुशीला कार्के यांनी राजीनामा दिला, बालेंद्र शाह यांनी शपथ घेतली. पाठीमागच्या करंट अफेअरमध्ये आपण कव्हर केला आहे. MLAtrack.com या डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात लॉन्च केला आहे? तर कोणत्या? केरळ राज्यामध्ये केलेला आहे. कोणत्या कोविड-19 व्हेरियंटला WHOने व्हेरियंट अंडर मॉनिटरिंग म्हणून वर्गीकृत केले आहे? तर सिसिडा व्हेरियंट याला व्हेरियंट अंडर मॉनिटरिंग. कुठल्या राज्याने JJM 2.0 अंतर्गत केंद्र सरकारसोबत सुधारणा संबंधित MOU साईन केला आहे? 12वे राज्य बनले आहे. कोणते? मेघालय. एवढं विचारणार नाहीत, हे विचारू शकतात. आणि हे मार्च 2026मध्ये भारताने रशियाशी कोणत्या प्रकारचा करार केला? तर कोणता? वायू रक्षा. PLFS 2025नुसार भारताच्या बेरोजगारीच्या दरात किती टक्के घट झाली? तर 6.5%. जनविश्वास प्रोव्हिजन्सच्या दुरुस्ती विधेयक 2026 तपासण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष कोण? तर तेजस्वी सूर्य हे आहेत. कोणत्या भारतीय पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे? कोणी? शीतल देवी. बघितलं आपण वरती. ASIने बिहारमध्ये ताज्या उत्खननाची सुरुवात केली आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने. तर काय आहे ते? बलिया राजगड. आणि कुठे? बिहारमध्ये. एवढं पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. केंद्रीय सरकार EPFO आणि ESIच्या अंतर्गत कोणत्या कामकाजी गटाला सामाजिक सुरक्षा लाभ वाढवण्याची योजना आखत आहे? तर असंघटित क्षेत्रातील कामगार. कोणत्या उपग्रहाने सिएटल, पोर्टलँड आणि माउंट सेंट हेलेन्सच्या उच्च रिझोल्यूशन रडार प्रतिमा प्रदर्शित केल्या आहेत? तर कोणत्या? निसार. कोणत्या भारतीय राज्याने कर्मचारी जबाबदारी आणि पालक समर्थन विधेयक 2026 मंजूर केले आहे? तर कोणते? तेलंगणा. भारत कोणत्या कालावधीत IONSचे अध्यक्षपद धारण करेल? 2026 ते 28 यामध्ये करणार आहे. इंडियन ओशन नेव्हीचं ते आहे. पूर्व राष्ट्रपती चंद्रिका परसाद संतोख हे बघितलं आपण. चंद्रिका परसाद तर हे सुरिनामचे आहेत, हे बघितले आपण. सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन हे पण बघितलं आहे. मोदी यांनी कुठे केलं आहे? गांधीनगर या ठिकाणी. ब्रिक्स NCCS पुणेचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? थॉमस पुचडियाल. INS दुर्गिरी कोणत्या प्रकारची फ्रिगेट्स आहे? तर निलगिरी प्रकारची. COP15 मध्ये किती प्रजातींना संरक्षण यादीत समाविष्ट केलं? हे पाठ करा. 40. किती? 40. कुठे झालं आहे? ब्राझीलमध्ये झाली होती यांची मीटिंग. केनिस सेमिकॉन प्लांट कुठे आहे? तर गुजरातमध्ये. आपण बघितलं सेमीकंडक्टर प्लांट आहे हा केनिस सेमिकॉन. कोणत्या भारतीय शहराला UNच्या 20 cities towards zero waste उपक्रमात सामील केले आहे? आत्ताच बघितलं आपण वर्कला. कोणती? वर्कला. कुठला आहे ती? केरळामध्ये. त्याला केरळम असं नाव झालेलं आहे आता. भारतामध्ये गहरी समुद्रातील जीवसृष्टीसाठी राष्ट्रीय संग्रहालय समुद्राच्या खाली तर कुठे आहे ते? भावसागर या ठिकाणी. अँटी सबमरीन वॉरफेअर हे कुठे आहे? केरळमध्ये. अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट मालिकेतील 4थी नौका म्हणून कोणत्या नौदलात सामील झाली? INS अग्रय. भारताचा पहिला क्वांटम संगणक
कोणत्या शहरात लॉन्च होणार आहे? कोणत्या? अमरावती. आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक 2026नुसार कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून मान्यता दिली आहे? तर ती अमरावती. आता हे बघा, हा विषय महत्त्वाचा आहे. राज्याची राजधानी निवडण्याचा अधिकार हा राज्याचाच आहे, त्या राज्यांचा आहे. परंतु खास अमरावतीसाठी संसदेतून कायदा केला आहे. राज्य पुनर्रचना ॲक्ट जो आहे, आंध्र प्रदेश पुनर्रचना ॲक्ट 2026, ह्याच्यामध्ये बदल केला आहे आणि अमरावती ही राजधानी राहील असं स्पष्ट केलं आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा अगोदर अमरावती राजधानी केली त्यावेळेस चंद्रबाबू नायडू यांचं सरकार होतं. त्यानंतर मधल्या काळामध्ये रेड्डी यांचं सरकार आलं. रेड्डी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी 3 राजधान्या केल्या वेगवेगळ्या. ते म्हटले की अमरावती एकमेव राजधानी नाही करायची, मला पॉवर ऑफ डिसेंट्रलायझेशन करायचं आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, हे असं आंध्र प्रदेश आहे या ठिकाणी आपल्या भारताच्या, तर हे 3 राजधानी करू म्हटले. मग त्यामुळे काय झालं की अमरावती हे नवीन शहर आपण स्थापन करत होतो. या संदर्भात चंद्रबाबू नायडू सरकारने स्वित्झर्लंड वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करार केले होते की त्यांची इथे इन्व्हेस्टमेंट होईल. परंतु ज्यावेळेस सरकार बदललं तर या कंपन्यांना त्यांची इन्व्हेस्टमेंट परत घेऊन जाण्याची वेळ आली, कारण की अमरावती हे शहरच ते डेव्हलप करायला तयार नव्हते नवीन येणारं सरकार. मग त्यामुळे अडचण झाली आणि त्या ठिकाणी राज्याची किंवा देशाची एक प्रकारे नाचक्की झाली की एक प्रकारे तुमचे नियम कसे बदलतात, एक प्रकारे अशा प्रकारे, म्हणजे स्टेबिलिटी नसल्यामुळे. त्यामुळे आता मुद्दामून त्यांनी संसदेतूनच डायरेक्ट कायदा केला आहे की अमरावती हीच राहील. म्हणजे भविष्यामध्ये आता जी कोणती इन्व्हेस्टमेंट येणार आहे की त्यांना एक दिलासा मिळेल की नाही, आम्ही संविधानातूनच केल्यामुळे आता जरी राज्यामध्ये सरकार बदललंच याचा कदाचित नेक्स्ट टाईम, तरी पण ही राजधानी त्यांना आता सोपं नाही जाणार, म्हणजे राजधानी कॅन्सल करणं. कारण की अमरावती सोडून जर दुसरी राजधानी करायची असेल तर संसदेच्या कायद्याद्वारेच चेंजेस करावं लागतील आणि संसदेचा कायदा चेंजेस करणं सोपं नाही. त्याच्यामध्ये तुमच्या मताचंच सरकार पाहिजे. त्यामुळे कदाचित नाही तर मुद्दाम त्याच कारणाने अमरावती ही डायरेक्ट संसदेतूनच राजधानी म्हणून तयार करून आणलेली आहे. एवढं सफिशियंट आहे. चला आता नेक्स्ट बघू. पर्वतांचा गर्व योजनेसाठी नागालँडसाठी किती निधी दिला आहे? किती ते काही विचारत नाही तेवढं. मियामी ओपन बघितलं आपण, जॉनिक सिन्नर. उत्कल दिवस ओडिसाचा 1936मध्ये स्वातंत्र्य प्राप्त म्हणून राज्याची स्थापना केलेली आहे. मार्च 2026मध्ये DGCIचे नवीन महासंचालक कोण आहेत? वीर विक्रम यादव. वीर नाव आहे त्यांचं. DGCI डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. व्यायामद्वीप शक्ती भारताच्या कोणत्या क्षमतेला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित आहे? किनारपट्टी आणि बेट सुरक्षा. ठोस कचरा व्यवस्थापन नियम 2026 कोणत्या कायद्याअंतर्गत जारी करण्यात आलेले आहे? तर कोणत्या? पर्यावरण संरक्षण कायदा 1986. इम्पॉर्टंट आहे. ग्रुप बी आणि सी मेन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. ASW आणि SW शॅलो वॉटर सबमरीन कार्यक्रमांतर्गत अलीकडेच कोणत्या जहाजाला नौदलात समाविष्ट केले आहे? INS मालवान. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक मे 2026 भारतातील कोणत्या शहरात आयोजित केली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी केली आहे. ब्रिक्स. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत IRCC जारी करण्यामध्ये जागतिक नेतृत्व कोणत्या देशाने केलं आहे? कोणी? साहजिकच भारताने लॉन्च केलेल्या पहिल्या पुढील पिढीच्या ऑफशोअर पेट्रोल वेसल्सचे नाव काय आहे? तर साची. ESAने मार्च 2026मध्ये गॅलिलिओ नेव्हिगेशन सिस्टीमला पूरक बनवण्यासाठी कोणती मोहीम लॉन्च केली? तर कोणती? सेलेस. युरोपियन स्पेस एजन्सी. भारताच्या लष्करातील उपमुख्य कर्मचारी म्हणून कोण नियुक्त झाले आहे? लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. उपमुख्य कर्मचारी लष्करात. 2 एप्रिल 2026 जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाचा कोणता अधिकृत रंग संबंधित आहेत? कोणता? निळा. ऑटिझम जागरूकता दिन. भारतामध्ये अलीकडे सुरू केलेल्या E20 पेट्रोलचे किमान ऑक्टेन रेट काय आहे?
95 RON हे पाठ करा. यावरती प्रश्न पडू शकतो. किती आहे? 95 RON. स्नोई ओल पक्षाचे वैज्ञानिक नाव काय आहे, ज्याला 2024 मध्ये CMS अंतर्गत जागतिक संरक्षण मिळाले आहे? बुबो स्कॅन्डिकस. काय? स्कॅन्डिकस. बुबो स्कॅन्डिकस. त्याला म्हणजे काय? CMS म्हणजे कन्झर्वेटिव्ह स्पेसीजमध्ये त्याचं काय मिळालेलं आहे? संरक्षण मिळालेलं आहे. हे एक पाठ करा. 2026 मध्ये उत्कृष्ट सेवासाठी कोणत्या भारतीय पोलीस दलाला राष्ट्रपतींचा पोलीस कलर प्रदान करण्यात आलेला आहे? तर ओडिसा पोलीस. हे पण आपण बघितलेलं आहे. तर चला, आजचा पूर्णपणे झालेला आहे सेशन. थँक्यू सो मच. लाईक करा आपलं चॅनल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे जे मित्र असतील MPSC करणारे, तलाठी भरती किंवा कोणती एक्झाम करत असतील तर त्यांना शेअर करा. टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला सांगा. आणि मी मध्ये सांगितलंच आहे तुम्हाला की माझी ID, त्या IDवरती तुम्ही काही मदत लागली तर तुम्ही बिंदास विचारू शकता. आणि सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन पण दाबू शकता. आणि चॅनल मात्र जॉईन करा, कारण काही अपडेट मी त्याच ठिकाणी देतो. थँक्यू व्हेरी मच. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे.